politicians. If I am become an IPS, I think I can't implement my own ideas. I think I fully depend on politicians. According to your experience, is it real? No, it is not. It is not. Because the IPS is based on law and rules. It will have the power to say no to a politician's wrong direction. And worst come to worst, he can only transfer you. You should be ready to go. So what? You understand? So become an IPS officer. Thank you. Madam, could you please elaborate, please? बाय. कुठे आज शाळा वगैरे? बरं नाही काय झालं रोजचंच नाटक? याला काय झालं? अरे त्याचं पोट दुखून बरं आराम कर घरात जाऊन. चल खरंच आज खूप उशीर झाला. काल ट्युशनला गेली होती? नाही ना. काल काय झालं? गेला आज पण. आज पुन्हा जायला लागेल. कालचा होमवर्क केला? नाही ना. हो ना. क्या बोलते हैं शुभम? क्या बोलते निशा? सब ठीक? क्या बोलते भाई? काय करू तू इथं? कटिंग करायला आलो मित्र. हे कुठं? काय बोलतो काका? कोणाची? अरे बापरे. का इथे एवढं उन्हात का घुमवला? हा? का घुमवला एवढं उन्हात? अरे बाबा आलतो इकडे असं. क्या बोला बे फंटर लोक? आम्ही फंटर का आणि तू असा राम. नाही तू येऊन राहिलो तेव्हा एकदा. अरे भाऊ तुमच्यापासूनच ते शिकलो असं. हो का? जा सिगरेट घेऊन ये. हो. पटकन होय. अरे पैसे माग ना तो. माझं नाव सांगून दे त्याले. पटकन देते जा. पटकन घेऊन ये. चालते बस. काय करू? सारंग भाई बस एक मिक्स दो और अपना खर्रा दे दे. अरे अपना नीते बाइक का है ना. आण बे लवकर. हॅलो हॅलो. एक खरं तुला आठवलं माचीस कोण दे. अरे माचीस घे. हॅलो. कॉलेज करून झालं? हो झालं. दे ना बे. दूध आणू का? नाही भाऊ. अरे कामात जेव्हा
पागल झाला का बे तिकडं करणं बेमुला तू पाहू गप. काय बोलून राहिले हे पण या जाऊ दे. काम झालं का ते आपलं? नाही ना होईना. काय झालं माझ शाळेत आले का ते का माहितले काय तेवढं नाही माहित. राहिले कुठे? मला काहीच नाही माहित तिथलं फक्त माझ्या शाळेत आहे ती. माहित नाही तुले त्या दिवशी टाकला नाही का आपला शाखा त्याच्याच तर घराजवळ राहिले. मला तर माहितच नाही. तू सालीची निघते बट. नाही नाही मी नाही येत. अबे नाही नाही अबे नाही चल. काय लेखा ते बाहेर बहुत दिनों के बाद आया हुआ तो नहीं भाई अभी स्कूल में जाना पड़ेगा ना थोड़ा. नहीं ना भाई क्या. अरे भाई कैसा सब ठीक भाई. बोलते आना इधर खरा खाने. आता गेली ते क्लासमध्ये. हो ना मग सांगितलं कोण नाही. माहिती तरी काय माहिती आपली शेती ते मला गिन्याचं मग सेटिंग वेटिंग मला नको सांगू दे तू. जाऊ तर मी जाऊ. नाही जाऊ का तू लावतो सांग पटकन सांग. थांब पाहतो मी. हा पाहतो तू वर्गात पाहतो काही नाही मी येतो नाही तर. हो पाहतो ना म्हणून मी. थांब ना तू. माझा तर थोडाफार झाला आहे. हो जाते ना. येऊ आम्ही पण आज. काय रसिका काय आहे? तू आपला नित्याबाई नाही का तुझ्यावर खूप लाईक करते ग. कोण नित्या? तू माझ्यासोबत राहतो. खूप चांगला आहे तो. जास्ती कारभार करू नको समजलं ना. नाही तर सरळ सरांजवळ नेईल आणि कानपटा खाली देईल चांगली. काय माहित कोण आहे तर पागल. हो ना. नित्याबाई अरे ते पोट्टी नाही का ते पोट्टी बा ते पोट्टे तू नाही का ते त्या पुरीवर तुले आवडते ते पोरगी नाही का. हा त्या पोपटीच्या मागं मला 1-2 डाव दिसलं ते मासवर का ते पोरग.
इकडलं कसं करलं ते नाही का ते टिक्कीवाला आहे त्याच्या इकडलं टी शर्टवालं कडगीन घालून आहे. इकडवर फक्त हो तेच तेच. एक दोन डाव दिसलं मला ते तिच्या मांग. मामाच्या मग हो हो तोच होय मला हो तोच होय. बाई फालतू कायले करतात तुला समजत नाही का? आम्ही तुला फक्त एक आमची मदत केली तर मागे मागेच येऊन आला तू पागल सरला. चल किती का सायकल सोडलं माझी. चल राहू दे. बाई नित्या अगं उठ ना. स्वप्न बघून राहिलो. जिंदगीभर स्वप्नच पात्र आहे तू. तुले काहीतरी रिअल लाईफ मध्ये भेटतच नाही. काऊन बे काऊन असं बोलवलं तू? असं म्हणजे ते अवतार पाय ते केस पाहिले किती वाढून ठेवले. ते चेहरा पाय पारद्यावानी अवतार आहे पूर्ण. ते पाहिली किती चांगली. हा तिचा गोरा रंग किती ती किती सुंदर सुशील दिसते. तू पाय पारदी ते तेवढे केस जे हे वाढवलं ना हे ते 4 केस विकशील ना हे बंद पूर्ण घरात 4-5 भांडे तरी येऊन वापरायले. माझ्या केसाले याच्यानंतर म्हणलं ना लवकर निघतो. चाललो मला कोणतं घर त्या घरात यायची पण तू स्वप्नच पात्र आहे. निघता का देव फाड काय नितीन भाई
माल आणलं हो माल आणला. पहिले माल दे ना. माल दे पहिले. चकना किती बन माल बन. पैसे माझे तर 500 दे. अरे लक्ष कुठं आहे तुझं? हा अरे मी 500 मागितले, तू मला 1000 दिले. कोण धंद्यात लक्ष नाही का आजकाल तुझं? हां काही नाही. तू आता एक काम कर, जा पॅक मारला तू. मारला आता जा, नंतर कॉल करतो मी. ठीक आहे बरं येतो मग. रसिका घरी आहे का? बस ना. रसिका तुला काय झालंय? तू बोलत का नाही? बरं जाऊ दे, तुझा काही मूड नाही दिसतंय आज. आपण उद्या भेटू, ठीक आहे? मी येते तुझ्या घरी उद्या शाळेत जाताना. चल बाय. अगं बस. काय झालंय? अगं तू नाही का आपल्या शाळेकडे येतो मुलगा? ते यार तू त्याचा विचार करत आहे? हो. सोडणार त्याचा कशाला विचार करते तू? अगं पण आधी मला एवढी भीती वाटत नव्हती झालं तेव्हा, पण आता खूप जास्ती खूप डेंजर वाटून राहिला. यार हे बघ, आपण त्याला काही रिस्पॉन्स दिला नाही आहे ना, मग तो आपलं काय करणार आहे? आणि त्यांचे कामधंदेच ते आहे. आज ही नाही पटली तर दुसरी पटवणार. सोड, त्यांचा काही विचार नको करू. आणि जेवण वगैरे कर, आराम कर, आणि उद्या शाळेत जाताना भेटूच आपण. येते मग तुझ्या घरी मी, ठीक आहे?
माझी नाही ना दुसऱ्याची बी नाही होऊ देणार, एवढं लक्षात ठेवतो. आणि इकडे चल का चल काय पॅन सायकल सांगत आहे मी आत्ता शेवटची वर सोड जाऊ चल चल ग हा उठ चल मला काय मारून राहिला बाई? बहुत झाली तिची नाटकं आता, तिला दाखवतो आता मी. करशील का तू? हा त्या डोक्यात विचार काय चालू आहे? अबे तिचा चेहरा बी मी आरशामध्ये पाहण्यालायक नाही ठेवीन. तू जे काय करायचं कर बा, माया नाव काही फसू नको आता सांग तुम्ही. हा तुझ्या नाव नाही फसत मी, ऐकून घे. ते स्वतःचा चेहरा माहिती आहे काय आरशामध्ये पाहिन ना तर माया बी नाव बदलून ठेवतो, एवढा भयंकर करून टाकीन तिचा चेहरा मी. चल झालं असं, चाल लवकर चाल घराकडं. आज संची आहे भाऊ मी. चाल लवकर, चाल लवकर चाल. बे चहा म्हण बरं. आई आहे घरात. का का ओय आई गावाला गेली आहे. हॅलो तुला झालं काय बे? 2 दिवसापासून पावर आलो, एकदम सॅड राहून राहिली. काय झालं? काही नाही झालं. सांगत आहे का लवकर? मी प्रगतीला विचारेन. काहीच झालं नाही आहे ठीक आहे एवढं. प्रगतीला विचार मला काय थांब सांगते. सांग काय झालं? अरे दादा एक ना मुलगा आहे माहिती आहे, म्हणजे खूप दिवस झाले तो मागे येऊन राहिला. तू आता सांगून राहिली. तर मला वाटलं की छोटीशी गोष्ट आहे, पण तो इतका म्हणजे खूप भारी मुलगा आहे, तो गुंडा टाईपच दिसतो. उद्या मी उगा शाळेमध्ये नाही राहू दे. येतो उद्या. नाही उद्या तसं पण माझ्या शाळेमध्ये काम आहे सर सोबत, मी उद्या पण शाळेमध्ये तो येतो. खूप पाहून घेऊ आपण त्याला कोण आहे तर सरला सांगू गोष्ट. चल जा चहा म्हण. काय रे नित्या, कशाला मारतो त्याला? काय हा कशाने मारताय? कशा झगडे करता इथे तुम्ही? काय हा काय ए बाबू चाकू आता. बट रे रे थांब मी देते थांब. एवढं डोकं मागे. आवाज इथे नको.
दुखते ना तिथे. दादा काही फाशी घेत आहे. काय अंकुश रसिका काल लवकर एक कानपणात द्यायची. काय प्रकार होता हा? हे असलं बघावं लागते का? आता थोडा तरी विचार केला असता ना आपल्या आईबद्दल, आपल्या बहीणबद्दल, स्वतःबद्दल तरी विचार करायला पाहिजे होता. अगं स्वतःबद्दल जर विचार केला असता ना असं काही केलंच नसतं तू. आणि कोणाचा विचार केला? विचार केलास पागल. काय झालंय? बाहेर सुसाईड करत होती. आता मग काय करू मी? सांग ना तू काय करू? पागल झाली का रसिका? काय करू म्हणजे काय? बघू का माझ्या घरच्यांचं मी? किती त्रास होत आहे त्यांना. याचा अर्थ असं करायचं? पागल झाली का तू? काय तुझा विचार का सुरू आहे? डोकं आहे सगळ्यावर? वेडी झाली आहेस ती बिलकुल. मी बोलू नाही शकत आहे असं काहीतरी करत आहे तू. कोण आहे? कोण आहे हा? अगं ज्या किरण बेदीला तू आपला आदर्श मानते ना त्यांनी नसेल केला का संघर्ष आपल्या आयुष्यात? त्यांनी नसेल दिला अशा नराधमांना तोंड. अगं IPS बनायचं स्वप्न बघते आणि अशी भेगाड्यासारखी वागते. हा सांग मला का बरं असं असं का बरं? यांनी नसेल केला का संघर्ष? तूच सांग. एक लक्षात ठेवायचं नाही, IPS अधिकारी बनायसाठी वाघिणीचा काळीच पाहिजे. वाघिणीचं असं बकरीचं नाही. म्हणजे मुली तिथे IPS अधिकारी बनायसाठी. अगदी बरोबर बोलला तू. मग नाही तर काय? अगं हात दिला आहे ना तुला, मग काय विरोध करत नाही तू? स्त्री जातीला जन्म बरंच लागलाय आणि त्यातही तुझ्यासारख्या मुलीला जन्माला येणं चुकीचं आहे. म्हणून का माझ्या पोटातच मरावं? कुत्र्या मांजरांना काय अधिकार आहे? त्यांची गत आपल्यापेक्षा गेली आहे का? आणि नसेल होत ना तर आपण पोलिसांमध्ये कंप्लेंट करूया. अरे हो पण हे हिला समजायला पाहिजे ना. हा तिच्यात अक्कल नाहीये का? ऋषी तू शांत होऊन जा. शांत हो. तू बस रे. म्हणजे काही समजतच नाही यांचं. हा असा निर्णय रसिका किती घातकदायक असता आम्हा सगळ्यांसाठी. पागल झाली आहे का तू? दादा आपल्याला आता पोलिसांचीच मदत घ्यावी लागणार. तुझ्या असेल ना कोणी ओळखीचा? दादा मी तुझ्याशी बोलत आहे. आता आपल्याला पोलिसांची मदत घ्यावी लागणार. मी बोलतो दादा सोबत. आज खूप झालं. हो ना. बोलतो आज. लावतो दादाला फोन नंबर आहे माझ्याकडे. त्याला बोलतो आज. मी रसिकाचा भाऊ. सर काल तिने सुसाईड अटेम्प्ट केला. कशात? सर शाळेसमोर ते म्हणते रोज मुलं छेडछाड करतात. सर काय आहे? काल सुसाईड केला काही कमी जास्त झालं असतं काल तर तिने आम्हाला सांगायला पाहिजे होतं ना. अजूनपर्यंत आम्हाला अजून एकही कंप्लेंट नाही आली तिची. तिने सांगितलं असतं तर मी केली असती ना काही ना काही तिची बंदोबस्त. सर पाहणं सर आता काल एक जीव गेला असता सर तिचा. काल घरी आम्ही लक्ष नसतं दिलं तर. बरं आता बाहेर आहे का पोरं ते? आता बाहेर पण तुमच्याकडे आलो. काल सर लोक पण होते. मला पण मारलं त्यांनी काल. हो का? ते दुपारच्या सुट्टीत वगैरे येतात का? नाही सर शाळा सुरू असताना नसतं बसून राहतात इथे. आता पण बसूनच आहे सर. ठीक आहे मी करतो. दामिनी पथकाला कॉल करतो आणि बोलवतो त्या. हॅलो दामिनी पथक. मॅडम थोडंसं काही आमच्या शाळेमध्ये
हे रोम रोडिओचे पोरं जास्त जरा त्रास देऊन राहिलेले आहे. थोडं येता का लवकर? आहेच ते बसून पोरं तर हां बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ग्रामीण भागातली असून तर ग्रामीण भागातली मुलं ह्या शाळेमध्ये को एज्युकेशन आहे, ते मुलं शिकतात. आणि हे बाहेर शहरातले जे मुलं आहेत रोड रोमिओ हे मधल्या सुट्टीमध्ये 10 मिनिटाच्या सुट्टीमध्ये दररोज इथे येऊन चक्रा मारतात. आणि आम्ही जर बोलायला गेलो त्यांना तर ते आमच्यावर तरी रविंद्रपणा करतात. चाकू वगैरे काढणे असे तसे प्रकार ते आमच्या समोर करतात. आणि बाहेर उभे असतात मॅडम. आज तरी आमच्यावर सध्या चाकू काढला आणि आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणि त्यांचा अतिशय त्रास वाढलेला आहे. तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे ना, दामिनी पथक ॲक्टिव्ह आहे. तुम्ही कॉल करणार नाही तर आम्हाला कळणार नाही. कधी पण कॉल करा, एनी टाईम 24 तास दामिनी पथक अवेलेबल आहे. बरं ठीक आहे, थांबा आम्ही कॉल करतो. ते मुलं इथेच उभे आहेत मॅडम. बाहेरच आहेत का? बाहेरच उभे आहेत. चार्ली नंबर 4 ताबडतोब जिजामाता विद्यालय नालवाडी येथे या. कोणत्या क्लासमध्ये? काय झालं तो? इथे 2-3 दिवस झाले 2-3 मुलं येतात आणि असं छिडकानी करत आहे. माझ्या भावाला सुद्धा मारलं आणि सरांवर पण त्यांनी चाकू वगैरे काढलं. अरे तर मग असं घाबरायचं नाही ना. तू सुसाईड अटेम्प्ट करणं हे योग्य गोष्ट आहे का? त्यासाठी दामिनी पथक कधी पण अवेलेबल असतं नाही का? दामिनी पथकला कॉल करायचा. आम्ही एनी टाईम येऊ शकतो. आणि कॉलेजच्या शाळेच्या जर बाजूनीच तो असा करते तर शाळेत आल्यावर टीचरला सांगायचं. टीचर लोक तर मदतीला असतातच ना आपल्या इथे, बरोबर? फ्रेंड्स असतात, फ्रेंड्सला सांगायचं आपल्या. ही चांगली गोष्ट नाही ना की आपण डायरेक्ट या स्तरापर्यंत पोहोचायचं. सुसाईड अटेम्प्ट हा काही पर्याय आहे का त्याला? आणि मला खूप भीती वाटत. असं बिलकुल घाबरायचं नाही. दामिनी पथक ॲक्टिव्ह आहे. दामिनी पथकबद्दल नंबर तुमच्याजवळ ठेवा आणि कधी पण कॉल करा, ठीक आहे? सर्च करा बरं, सर्च करा यांची सर्च करा. काढ मोबाईल आहे तो काढ. काय आहे तिथं? त्या खिशात पा. काय पा? मी काय मागतो काढ मग बाहेर. कॉलेजच्या परिसरात गुंडागर्दी करायला आले का? यांना सगळ्यांना ताब्यात घ्या. कुठे राहतात रे? कुठे राहतात तुम्ही? अरे नासा पूर्ण नासा. आता घाबरत आहे का? मोठा डॉन बनायचा प्रयत्न करत होते तुम्ही? तुला डायरेक्ट बोलायला जास्ती आवडते ना? अरे तुझ्यासारख्या नायक मोठी गणमाल काय येतात. तुमच्या स्वतःच्या बहिणी असल्या तर मारहाण करायची आणि दुसऱ्यांच्या बहिणी असल्या त्यांच्या भावांना मारायचा का? त्यांना जगण्याचा अधिकार नाही की तुमच्या आई बहिणींना जगण्याचा अधिकार आहे फक्त? अरे सामोरे. अरे तुमच्या तरी नकुसका का मारा? मार खातानी मांग. कमजोर लोकांना मारायचा, मुलींचा छळ करायचा, हेच धंदे का फक्त तुमचे? यात काय माहिती आहे? काय माहिती आहे का? यात ते तुम्ही सगळ्यात शेवटी वापरता. ऍसिड फेकू का त्या अंगावर? हेच वापरता ना तुम्ही? सगळं होऊन झालं की इकडे ये सोमर. हेच वापरता ना तुम्ही? सगळं होऊन झालं की अरे लक्ष्मी सारख्या मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करतात तुमचेच भाऊ बंद ना. खूप त्रास भोगला तिने. एक गोष्ट लक्षात ठेव, इतिहास बदलायला वेळ लागणार नाही. मी डायरेक्ट बोलते, ऐकायला येते ना? इतिहास
बदलायला वेळ लागणार नाही आणि आम्ही तुमच्या इतके नराधम नाही. आणि जास्तीत झालं ना तर स्वतःचे नाही तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करू. समजलं ना? नाही जगता येणार नाही मरता येणार. काय करायचं मॅडम? चला घ्या ताब्यात घ्या. घ्या गाडी. चला